तर पहा आजचा आपला टॉपिक काय असणार आहे, आपण काही प्रॉब्लेम पाहणार आहोत. ठीक आहे. काल आपण काय काय पाहिलं, कोन पाहिला, स्पियर पाहिला, त्याच्यानंतर सिलेंडर पाहिला आहे की नाही, त्याच्यानंतर फ्रस्टम पाहिला आहे की नाही, या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. आज आपण थोडक्यात एक प्रॉब्लेम घेऊ. ठीक आहे. आणि स्पियरची थिअरी पुन्हा एकदा तुमच्या डोक्यावरून मी रिव्हिजन साठी टाकून देतो. ठीक आहे. ते तुम्हाला रिव्हिजन साठी पुन्हा मग व्हिडिओच्या माध्यमातून ते सुद्धा तुम्हाला भेटू शकते. बरोबर. तर पहा प्रॉब्लेम काय म्हणत आहे, यदि एक गोलक का आयतन और पृष्ठीय क्षेत्रफल संख्यात्मक रूप से बराबर है, ठीक है, तो गोलक की त्रिज्या का संख्यात्मक मान पूछा है. गोलक की त्रिज्या निकालना है, मतलब क्या निकालना है, गोले की त्रिज्या निकालना है. गोलक मतलब टरबूज है की नाही, टरबुजाची त्रिज्या काढायची आहे तुम्हाला. बरोबर आहे. आमच्या पप्पानी काय आणला, टरबूज आणला. काय आणला, आपल्या पप्पानी टरबूज आणला. आपल्या पप्पानी टरबूज आणला. ठीक आहे की नाही. पहा यदि एक गोलक का आयतन और पृष्ठीय क्षेत्रफल संख्यात्मक रूप से बराबर है तो गोलक की त्रिज्या का संख्यात्मक मान है. मतलब गोलक के ऊपर गोला क्या पढ़ेंगे आज हम, गोला पढ़ेंगे. क्या पढ़ेंगे, गोला. गोला इसी को हम बोलते हैं स्फीयर. SPHER स्फीयर. यालाच मराठीमध्ये काय म्हणतो बघा आपण, गोळा म्हणतो. काय म्हणतो, गोळा म्हणतो. आहे का नाही. तू पोलीस भरतीचा गोळा फेकते ना, फेकते की नाही, आहे का नाही. आपल्या त्या पोरीचा गोळा फेकते आणि नंतर माझा आउट ऑफ गेला म्हणते, आहे का नाही. मुख्य परीक्षेला मग पोराचा फेका लागते ना, म्हणून तुझं सिलेक्शन होते का नाही होत, आहे का नाही. बरोबर आहे का नाही. आमच्या पप्पाने गोळा आणला का, टरबूज आणला. आपल्या पप्पाने काय आणला, आमच्या पप्पाने टरबूज आणला. बरोबर आहे. गोला, गोला देखेंगे हम. ठीक है. गोला क्या होता है, ये 3 डायमेंशनल ऑब्जेक्ट है क्या नहीं. 3 डायमेंशनल एक बॉडी है. ठीक है. ये ऐसा गोला है. तुम्हारे घर में बुधवार के मार्केट का गोला मतलब तरबूज आया है, पूरा भरी हुआ रहता है ना, स्पेरिकल रहता है, उसमें मटेरियल रहता है अंदर. ठीक है. तो ये है गोला. ये गोला है तो सबसे पहले 2D में सर्कल होगा. ठीक है. 3D में इसको क्या होगा, 3D में इसको देखो, ये इसका क्रॉस सेक्शन है, ये इसका क्रॉस सेक्शन है. ठीक है. यदि यहाँ से तोड़ोगे, तुम्हारे घर में गोला क्या है, टरबूज आहे. तुमच्या घरी टरबूज आणले, त्या टरबुजाच्या 2 फाकी केल्या, अर्धी फाक शीतलला, अर्धी फाक सुहानीला. आहे का नाही. झगडा खतम. आहे का नाही. तर हे फाकी केल्याच्या नंतर फाकीच्यावर काय राहते, गोला राहते. सर्कल रे बाबू. सर्कलचा क्षेत्रफळ काय असतो, आपण पाय राहतो की नाही. पण हा 3D ऑब्जेक्ट आहे, याचा काय निघेल, त्याला वॉल्यूम राहील. क्या राहील, याला वॉल्यूम, घनफळ राहील, किंवा इसी को क्या बोलेंगे हम, आयतन बोलेंगे. तो इसीलिए गोले का आयतन क्या हो जाएगा, गोले का आयतन, आयतन मतलब वॉल्यूम ऑफ स्फीयर, वॉल्यूम ऑफ स्फीयर. ठीक है. स्फीयर का वॉल्यूम आपको निकालना है. ठीक है. ठीक है. तो ये वॉल्यूम ऑफ स्फीयर क्या हो जाएगा, इसको रटना है. क्या है ये, 4/3 पाई कैपिटल R क्यूब. है क्या नहीं, 4/3 पाई R क्यूब है ना, R का क्यूब. यहाँ पे R क्या है बाबू, यहाँ पे R इसका रेडियस है. क्या है इसका रेडियस. रेडियस मतलब क्या होता है, रेडियस की डेफिनेशन क्या है. जर तुला बघा रेडियस विचारला, एखाद्या वर्तुळाची त्रिज्या विचारला, किंवा एखाद्या गोल्याची त्रिज्या काय आहे बाबू, तर वर्तुळ केंद्रापासून, आहे का नाही, वर्तुळाच्या केंद्रापासून वर्तुळावरील कोणत्याही बिंदूला जोडणाऱ्या रेषाखंडाला, लाईन सेगमेंटला आपण काय म्हणतो, रेडियस म्हणतो. आपण त्याला त्रिज्या म्हणतो. समजलं एवढा. तो यहाँ से गोले का आयतन 4/3 पाई R क्यूब हो जाएगा. ठीक है. यदि अभी ये गोला है, इसका पूरा पृष्ठीय क्षेत्रफल निकालना है. पृष्ठीय क्षेत्रफल मतलब सरफेस का एरिया, सरफेस का एरिया निकालना होगा. तो ये क्या हो जाएगा, संपूर्ण पृष्ठीय क्षेत्रफल. गोले का आपको क्या पूछेगा, संपूर्ण पृष्ठीय क्षेत्रफल दिया है. यहाँ पे इस सवाल में क्या दिया, देखो आयतन और संपूर्ण पृष्ठीय क्षेत्रफल बराबर है बोला है क्या नहीं. तो ये अपन को पहले सबसे पहले सीखना है. ये थ्योरी सीखेंगे, उसके बाद में प्रॉब्लम हो जाएंगे. ठीक है. तो गोले का संपूर्ण पृष्ठीय क्षेत्रफल, संपूर्ण पृष्ठीय क्षेत्रफल 2D में क्षेत्रफल बोलते हैं, 3D में आयतन बोलते हैं, है क्या नहीं. तो संपूर्ण पृष्ठीय क्षेत्रफल इसी को बोलेंगे इंग्रजांची अवलाद, टोटल सरफेस एरिया, TSA. बरोबर. आता तुम्ही इंग्रजीत पेपर नाही सर, मला इंग्रजीत द्यायचा, अहमदनगर पोलीस भरतीचा पेपर आहे, नाही तो मराठीत नाही सर, मी पेपर देणार नाही. तो इंग्रजीत जोपर्यंत छापत नाही त्याचा कलेक्टर, तोपर्यंत मी पेपरात नाही देत. संन्यास. आता रेल्वे भरतीमध्ये काय केलं आहे, एक पॅटर्न बनवलेला आहे का नाही, आहे का नाही. तुम्ही तुमच्या लँग्वेज मध्ये पेपर देऊ शकता, आहे का नाही. तुम्हाला मराठीमध्ये पेपर द्यायचा असेल तर तुम्हाला तुमची डिफॉल्ट लँग्वेज मराठी करायला लागते. जर तुम्हाला इंग्रजीमध्ये द्यायचा असेल पेपर तर तुम्ही स्वतःची डिफॉल्ट लँग्वेज इंग्रजी सिलेक्ट करू शकता.
यदि आपको हिंदी में पेपर देना है तो आप अपनी डिफॉल्ट लैंग्वेज वहां पे चूज करते हो, है क्या नहीं, हिंदी ऐसे ऑप्शन देता है क्या नहीं, है क्या नहीं। तो संपूर्ण पृष्ठीय क्षेत्रफल, गोले का संपूर्ण पृष्ठीय क्षेत्रफल क्या हो जाएगा, 4 पाई आर स्क्वायर, 4 पाई आर स्क्वायर। ठीक है, यहाँ से इतना हो गया। यदि इस गोले का मैं एक टुकड़ा करता हूँ आधा, है क्या नहीं, वो क्या हो जाएगा, अर्धगोला हो जाएगा, वो क्या हो जाएगा, अर्धगोला हो जाएगा। ठीक है, अर्धगोला हो जाएगा। देखो मैं अर्धगोला यहाँ पे निकालता हूँ। ठीक है, ये गोला है, ठीक है, ये सर्कल है, सर्कल का आधा जो हिस्सा है, ठीक है, ये सर्कल है, समझ लो। अभी डायग्राम में मेरी डायग्राम उतनी अच्छी नहीं है, ठीक है, तो ये है, समझ लो, हाफ स्फीयर, अर्धगोला है। ये क्या है, अर्धगोला है, ठीक है, ये क्या है, अर्धगोला है, ठीक है, ये अर्धगोला है, ठीक है। तो अर्धगोला की यदि इसका ये सेंटर है तो इसकी त्रिज्या क्या हो जाएगी, आर हो जाएगी, ठीक है, कैपिटल आर। इस अर्धगोले का आपको क्या पूछेगा, आयतन पूछेगा, और इसका फिर से क्या पूछेगा, संपूर्ण पृष्ठीय क्षेत्रफल। क्या पूछेगा, संपूर्ण पृष्ठीय क्षेत्रफल। ठीक है, तो अर्धगोले का आयतन क्या हो जाएगा, क्या हो जाएगा, इसका मतलब एनबीएस क्लासेस के स्टूडेंट होशियार है। क्या है, होशियार है। अर्धगोले का आयतन क्या हो जाएगा बाबू, अर्धगोले का आयतन सर यहाँ पे क्या है, 4/3 पाई आर क्यूब है, यानी पूरे गोले का आयतन। अर्धगोले का मतलब इसका आधा हिस्सा, उसका आयतन पूछेगा तो वो क्या हो जाएगा, 2/3 पाई आर क्यूब, है क्या नहीं, आर क्यूब हो जाएगा। इसको क्या करना है, आधा करना है क्या नहीं, गोले को आधा करोगे तो अर्धगोला हो जाएगा, और इस अर्धगोले का आयतन 2/3 पाई आर क्यूब हो जाएगा। ये जिंदगी में भूलोगे आप, नहीं भूलोगे। जब कंसेप्चुअल आप नहीं पढ़ोगे तब तक आप भूलो। यदि आप कंसेप्चुअल नहीं पढ़ते, रट्टा मारते, उस केस में आप भूल जाते। इसका आधा किया हमने, है क्या नहीं, पूरे गोले का आयतन 4/3 पाई आर क्यूब था, तो आधे गोले का आयतन 2/3 पाई आर क्यूब हो जाएगा। सर ये बात ऐसी बोली सर आपने, ऐसी बोली ना सर, तो मेरे को बताइए सर, फिर इसका अर्धगोले का संपूर्ण पृष्ठीय क्षेत्रफल, अर्धगोले का संपूर्ण पृष्ठीय क्षेत्रफल, अर्धगोले का संपूर्ण पृष्ठीय क्षेत्रफल, संपूर्ण पृष्ठीय क्षेत्रफल, संपूर्ण पृष्ठीय क्षेत्रफल, अर्धगोले का, किसका, अर्धगोले का संपूर्ण पृष्ठीय क्षेत्रफल। सर यहाँ पे क्या है, 4 पाई आर स्क्वायर, पूरे गोले का संपूर्ण पृष्ठीय क्षेत्रफल 4 पाई आर स्क्वायर। सर तो इसका आधा कर लेता हूँ मैं, तो ये हो जाएगा, आधा कर लेता हूँ सर मैं इसका, तो ये 2 पाई आर स्क्वायर हो जाएगा ना सर, बराबर है ना सर, हाँ बराबर है क्या ये, क्यों नहीं है बराबर, क्योंकि क्यों नहीं है बराबर, बताइए क्यों नहीं है बराबर, क्योंकि इस अर्धगोले का टुकड़ा करते हैं बीच में से, तो यहाँ पे एक सर्कुलर शेप मिलता है क्या नहीं। ये वाला जो अर्धगोला है इसका हो जाएगा आपका 2 पाई आर स्क्वायर, है क्या नहीं। और लेकिन ये वाला एक समतल एरिया है ना, समतल सर्कल बनता है ना, क्रॉस सेक्शन। जब आप तरबूज को काटते हो, तरबूज चाकू पे गिरे या चाकू तरबूज पे गिरे, कटेगा कौन, तरबूज ही कटेगा ना, तो तरबूज ही कटेगा। तो ये 2 पाई आर स्क्वायर, ये और ये क्या है, सर्कल है, तो ये हो जाता है पाई आर स्क्वायर। ये वाला सर्कल है क्रॉस सेक्शनल। तुमच्या घरी बुधवारच्या बाजारातून आलेल्या टरबूजाची कल्पना करा। तुम्ही मधातून 2 फाका केल्या, अर्धी फाक मोहितनं, अर्धी फाक प्राचीला। अर्धी भाग भेटल्याच्या नंतर वरचा जो सर्कल आहे, सर्क्युलर दिसते ना, सर्क्युलर शेप दिसते की नाही, लाल मुडीचे बाल, लाल मुडीचे बाल। एक काही व्हिडिओ एडिट नाही करणार, जशी तशी टाकणार, ठीक है। तो ये क्या हो जाएगा, 3 पाई आर स्क्वायर हो जाएगा। तो इसीलिए यहाँ पे ये क्या हो जाता है, 3 पाई आर स्क्वायर हो जाता है। अर्धगोले का संपूर्ण पृष्ठीय क्षेत्रफल, अर्धगोले का संपूर्ण पृष्ठीय क्षेत्रफल ध्यान में रखना, नहीं तो कभी कभी क्या हो जाता है, जब आपल्याला घाई होते तेव्हा संपूर्ण गोल्याचं पृष्ठीय क्षेत्रफल काय आहे, पूर्ण गोल्याचा 4 पाई आर स्क्वेअर आहे, तर अर्ध गोल्याचं काय आहे 2 पाई आर स्क्वेअर आहे का नाही। कधी आहे का नाही, आमच्या पप्पाने टरबूज आणला आहे का नाही, आमच्या पप्पाने टरबूज आणला, पण त्या टरबूजाच्या वर एक काय सर्कल बनला, त्या सर्कलचा एरिया असते पाई आर स्क्वेअर, तो आपण या 2 पाई आर स्क्वेअर मध्ये जोडला तर तो काय झाला 3 पाई आर स्क्वेअर झाला, म्हणून आमच्या पप्पाने टरबूज आणला है कि नहीं। इसीलिए अर्धगोले का संपूर्ण पृष्ठीय क्षेत्रफल क्या हो जाएगा, 3 पाई आर स्क्वेअर हो जाएगा। यस सर। अभी इसमें क्या बचा है, अभी इसमें बचा है एक देखो, समतल परिच्छेद की त्रिज्या, कल वैसे मैंने आपको बता दिया था, समतल परिच्छेद की त्रिज्या, और एक
एक बचा है गोलीय कोश का आयतन, और एक बचा है गोलीय कोश। गोलीय कोश मतलब क्या होता है बाबू? स्फेरिकल शेप, है क्या नहीं? देखो तुम्हारे इधर फुटबॉल है, तुम्हारे घर में फुटबॉल के बाहरी लेयर का मतलब फुटबॉल की मोटाई यदि आपको पूछेगा, फुटबॉल के अंदर क्या है? हवा है, लेकिन फुटबॉल के ये जो फुटबॉल की मोटाई है ये यदि पूछेगा तो ये क्या हो जाएगा? गोलीय कोश हो जाएगा। इसी को हम क्या बोलते हैं? गोलीय कोश बोलते हैं। क्या बोलते हैं? गोलीय कोश, या इसी को बोलते हैं स्फेरिकल सेल बोलते हैं। क्या बोलते हैं? स्फेरिकल सेल बोलते हैं। ठीक है, ये है स्फेरिकल सेल है। ठीक है, यदि देखो अभी यहाँ से देखो, ये बड़े वाले गोले की त्रिज्या यदि मैं कैपिटल आर मानता हूँ और छोटे वाले गोले की त्रिज्या स्मॉल आर मानता हूँ, ठीक है, तो इस केस में फिर गोलीय कोश का आयतन क्या हो जाएगा? गोलीय कोश का आयतन हो जाएगा आपका बाबू, क्या हो जाएगा? देखो बड़े वाले गोले में से ये छोटे वाला गोला निकालो, तभी तो उसकी थिकनेस पता चलेगी आपको, तभी तो उसकी मोटाई पता चलेगी ना, है क्या नहीं? तो ये एक्चुअली गोलीय कोश का आयतन निकाल रहे हैं। इसका मतलब क्या निकाल रहे हैं अपन लोग? उसकी मोटाई निकाल रहे हैं। क्या निकाल रहे हैं? मोटाई। पहा शंख शिंपले ऐकले तुम्ही? शंख शिंपले पावसाळ्यामध्ये मटेरियल भरलं असते, पण उन्हाळ्याच्या काही म्हणजे उन्हाळ्यामध्ये ते त्याच्यातला जीव जो आहे तो मरून जाते, मग निकामी असते, त्याचा स्केलेटल वाचते की नाही? तोच आपल्याला स्केलेटल काढायचा आहे फुटबॉल मध्ये फुटबॉलची जर हवा काढलो आणि त्याची जाडी मोठाई विचारलो, त्यालाच काय म्हणू आपण? स्फेरिकल सेल, त्यालाच आपण म्हणू गोलीय कोश, है क्या नहीं? समझला? गोलीय कोश का आयतन क्या हो जाएगा? बड़े वाले, है क्या नहीं? बड़े वाले गोले में से छोटा वाला गोले का आयतन माइनस कर देना पड़ेगा। तो बड़े वाले गोले का आयतन हो जाएगा 4/3 पाई कैपिटल, ठीक है। और इसमें से ये छोटा वाला गोला, इसका आयतन निकाल दूंगा, ये क्या हो जाएगा? 4/3 पाई स्मॉल, ठीक है। अभी देखो दोनों में कॉमन क्या है? 4/3 पाई। ये यदि दोनों में से मैं निकाल दिया तो ये क्या बचेगा? 4/3 पाई ब्रैकेट में कैपिटल आर माइनस स्मॉल, ये हो जाएगा आपके गोलीय कोश का आयतन। ये क्या हो जाएगा? आपके गोलीय कोश का आयतन। और दूसरी कंसेप्ट में समतल परिच्छेद, ठीक है, ये गोला है ये, ठीक है, दिख रहा है ये भी इस गोले से मैं यहाँ पे ये क्या ड्रॉ किया मैंने? रेडियस ड्रॉ किया। आ रहा है ना ये रेडियस? अरे केंद्र बिंदू पासून वर्तुळावरील कोणत्याही एका बिंदूला जोडणाऱ्या रेषाखंडाला काय म्हणतो? त्रिज्या म्हणतो, रेडियस म्हणतो की नाही? म्हणतो की नाही? बरोबर आहे की नाही? बरोबर आहे ना, आहे की नाही? तर हे झाली रेडियस याची। आता जर मी इथून असा एक गाठछेद तयार केला, क्रॉस सेक्शनल, मला इथून कापलो मी इथून, ठीक आहे, टरबूजच इमॅजिन करा, बाहेरच्या दुसरी गोष्ट इमॅजिन नको करा। आता कसा झाला? भांडण झाला कोणामध्ये? दीपा आणि दर्शनामध्ये। नाही मी लहान आहे, मला मोठी वाली फाप पाहिजे, आणि मी मोठी आहे तर मला लहान सुनी पाहिजे, तुला फाव नाही केली आहे की नाही? त्याच्याच मध्ये हिला लहान पाक भेटली, तर लहान पाक भेटली तर कशी? हिना 2 तुकडे केले टरबुजाचे। कोणी आणला टरबूज? आमच्या बापा आणि टरबूज आणला, बरोबर आहे का नाही? बरोबर आहे की नाही? याचे 2 तुकडे केलो मी, याचे 2 तुकडे केलो, तो यहाँ से मैंने 2 टुकड़े कर दिया, और सर्कल ये जो स्फीयर है, स्फीयर के केंद्र बिंदु से यहाँ पर मैंने एक हाइट ड्रॉ कर दिया h, ठीक है। तो ये इसकी रेडियस, ये छोटा वाला जो सर्कल बनेगा इसकी रेडियस बनेगी ये r, और ये क्या है? ये बड़ा वाला स्फीयर है ना, इस स्फीयर की रेडियस है कैपिटल। आपको क्या पूछेगा? समतल परिच्छेद की त्रिज्या, मतलब जो जिस टरबूज जसा तुम्ही कापल्या ना, कापल्याच्या नंतर तो गोला बनला, खाली बनेल मोठी फाक लहान फाक रे, दीर्घ वर्तुळ खंड आणि लघु वर्तुळ खंड मराठीमध्ये वर्तुळामध्ये शिकले ना। तर जर याच्यामध्ये विचारेल तुम्हाला क्रॉस सेक्शनलची जी है ना त्रिज्या, तर वो क्या हो जाएगी? फिर वो क्या हो जाएगी? समतल परिच्छेद की त्रिज्या, समतल परिच्छेद की त्रिज्या मतलब की त्रिज्या, ये किसकी? क्रॉस सेक्शन की त्रिज्या। ये क्या हो जाएगी? देखो ये आ रहा है आर, ये देखो हाइट है, यहाँ पे डाला मैंने, देखो हाइट किसी भी, ये क्या है? यहाँ से मैं ऐसा इसको बोलूंगा तो ये वाले सर्कल का ये हो जाएगा डायमीटर, ठीक है। इतना भाग हो जाएगा इसका रेडियस, ठीक है, इतना भाग है। सपोज वो एक केंद्र बिंदु है तो O से लेके A तक ये हो जाएगी इसकी रेडियस, और O से लेके A से लेके B तक ये हो जाएगी इस सर्कल की डायमीटर, ठीक है, व्यास, ठीक है। तो व्यासावर जर वर्तुळ केंद्रबिंदूतून कोणताही
लंब टाकला म्हणजे 90 डिग्री मध्ये टाकला ना. कोणताही जो रेषाखंड जोडणारा रेषाखंड आहे तो 90 डिग्री मध्येच राहील, बरोबर आहे. तर ह्या 90 डिग्रीच्या समोरची बाजू का राहते ते नेहमी कर्ण राहते. तो इसमें यहाँ पे पूछेगा आपको इस आर का स्क्वायर है क्या नहीं. यहाँ से रिलेशन आपको क्या मिलेगा, ये मिलेगा आर स्क्वायर रिलेशन मिलेगा आपको. छोटी आर निकालना है आपको. कैपिटल आर क्या है, ये कैपिटल आर स्क्वायर बराबर ये क्या हो जाएगा, एच स्क्वायर प्लस आर स्क्वायर. एच स्क्वायर प्लस आर स्क्वायर हो जाएगा. यहाँ से मुझे इस छोटे वाले मतलब इस समतल परिच्छेद जो बन रहा है ना क्रॉस सेक्शन, उसकी त्रिज्या स्मॉल आर निकालना है. तो स्मॉल आर स्क्वायर बराबर कैपिटल आर स्क्वायर माइनस एच स्क्वायर हो जाएगा. और यही से मैं स्मॉल आर बराबर अंडर रूट में कैपिटल आर स्क्वायर माइनस एच स्क्वायर निकालूंगा. कैपिटल आर स्क्वायर, ये आर क्या है, इस स्फीयर की क्या है, त्रिज्या है. और एच क्या है, इस स्फीयर की हाइट है. मतलब हाइट कौन सी वाली, जो केंद्र बिंदु से इस ये जो लाइन सेगमेंट बना है ए बी, दैट इज डायमीटर ऑफ समतल परिच्छेद क्रॉस सेक्शनल. त्या क्रॉस सेक्शनचा जो बनला त्यालाच आपण काय म्हणणार आहोत, ही झाली रेडियस. समजलं. अशा पद्धतीने हा स्पियरचा कार्यक्रम आहे. एवढ्या गोष्टी समजल्या असतील तुम्हाला अशी अपेक्षा करतो. आणि मी माझ्या भजनाला माझा जो ऍक्च्युअल टॉपिक होता कोणता, अपन प्रश्न घेत होतो ना, त्या प्रश्नावर येतो. ठीक है. तो देखो मेरे प्यारे एनबीएस वासियों, चलो देखो इस सवाल की तरफ जाएंगे. ठीक है. यदि एक गोलक का आयतन और पृष्ठीय क्षेत्रफल संख्यात्मक रूप से बराबर है क्या नहीं. गोलक का आयतन, गोले का आयतन क्या होता है, गोले का देखो सवाल में बोला है आयतन और पृष्ठीय क्षेत्रफल है क्या नहीं. पृष्ठीय क्षेत्रफल बोला है समान है, पृष्ठीय क्षेत्रफल समान है. ठीक है. ये गोला है, ठीक है, ये गोला है, इसका क्या बोला है, आयतन और पृष्ठीय क्षेत्रफल समान है. बराबर पूनम. आयतन और पृष्ठीय क्षेत्रफल समान है ऐसा सवाल में बोला है. मैंने अपने तरीके से लगाया कि कुछ मी आपल्या घरून लावलो का, मला बायकोला त्रास दिला म्हणून मी देताय का तुम्हाला, नाही. हा परीक्षेत विचारेल, तुम्हाला करावं लागेल. हालाकी माझ्या बायकोनं म्हणलं असं, कोणी म्हणलं असं, डझंट मॅटर. पण हा परीक्षेत येणार आहे ना. जर परीक्षेमध्ये हाच प्रश्न आला एखाद्या मार्कासाठी तर तुमच्या जागाडूता होते की नाही. आणि एवढी गोष्ट फिक्स आहे, परीक्षेमध्ये प्रश्न येतील का नाही. कारण हा तुमच्या सिलेबस मध्ये दिलेला आहे. आणि सिलेबस मध्ये दिलेला आहे याचा अर्थ आपली जबाबदारी आहे सिलेबस मधला दिलेला सगळ्याचा सगळा भाग आपल्याला करायला आहे का नाही. तो प्रश्न विचारो किंवा नको विचारो, तो त्याची टेंडन्सी आहे की नाही. तो त्याच्या हातात आहे. आपल्या हातात काय दिलेलं आहे, आपल्याला एक सिलेबस दिलेला आहे, तो सिलेबस आपल्याला करायचा आहे का नाही. आपण शिकवतो ना इयत्ता 12व्या वर्गाचा आपल्याला करायचा आहे अभ्यास आहे का नाही. तर आपल्याला इयत्ता 12वीची एक केमिस्ट्रीची पुस्तक भेटते. केमिस्ट्रीची पुस्तक सर्वथा पूर्ण करणे आपली जबाबदारी आहे का नाही. केलं तर आपल्याला चांगले मार्क भेटतील. पहिला चॅप्टर दुसरा चॅप्टर केला तर त्याचा फायदा होईल का, थोड्या वेळासाठी होईल. तिसरा चॅप्टर मुतारी का, बरोबर आहे का नाही. त्याचा फायदा होणार आहे का, तुम्ही पेपरमध्ये 80, 85, 90, 95, 97 घेऊन टाका तरी म्हणाल माझे 3 कुठे गेले. त्याच्यानं काही होणार नाही. तुम्ही तुमच्या लाईफमध्ये पहा, पर्सेंटेज कधीही एखादे पर्सेंटेज फक्त मेहनत दाखवतात. पर्सेंटेज तुमच्या भविष्य डिसाईड नाही करू शकत, बरोबर आहे की नाही. तुमच्या भविष्य तुमची आताची सध्याची मेहनत काय आहे ते डिसाईड करते. आणि स्पर्धा परीक्षेसाठी खूप जास्त मेहनत लागते असंही भाग नाहीये. खूप जास्त मेहनत लागते का, साधारणपणे प्रामाणिकपणे मी सांगतो दिवसातले तुम्ही 4 तास प्रामाणिकपणे दिल्याने अभ्यासाला तुमच्या, आणि ते प्रामाणिकच पाहिजे 4 तास. ते 4 तास फक्त तुमचे पाहिजे, त्याच्यात कोणीही नाही पाहिजे. मग मामा नाही पाहिजे, मावशी नाही पाहिजे, काका नाही पाहिजे, काकी नाही पाहिजे, आई नाही पाहिजे ना पप्पाही नाही पाहिजे, इव्हन तुमची गर्लफ्रेंडही नाही पाहिजे आहे का नाही. तुमची सर्वात प्रिय वस्तू असेल, तुमची मोबाईल असेल किंवा तुमची इंस्टाग्रामवर तुम्हाला एखादी स्टोरी अपलोड करायची नाही म्हणजे नाही. जर असं केलं तर तुमचं काम जमते. नाहीतर तुम्ही दिल्लीला जा, मुंबईला जा, पुण्याला जा, तुम्ही दलिंदर तर दलिंदरच. तुम्ही सुधारणार आहात का, कधी नाही. ते तुमच्या मनाची तयारी असायला पाहिजे. तुमच्या मनाची तयारी असेल तर तुम्ही तुमच्या गावच्या स्ट्रीट लाईटच्या खाली सुद्धा व्यवस्थित अभ्यास करू शकता. पण तुमच्या मनाची तयारी नसेल तर तुम्हाला एक चांगला बेडरूम दिला, तुम्हाला एक अभ्यासाचा रूम दिला आहे का नाही, सगळ्या सुविधा दिल्या तरी तुम्हाला काही फायदा होणार नाही आहे का नाही. गौतम बुद्धांचा ज्यावेळेस जन्म झाला होता त्यावेळेस त्यांचे जे वडील होते त्यांनी एका महाराजांना बोलवलं होतं आणि त्यांचा म्हटलं महाराज यांचं भविष्य सांगा बरं हे काय होते. त्यांनी भाकीत केलं होतं. काय भाकीत केलं होतं, एकतर हे जे गौतम बुद्ध आहेत ते खूप महान संत होतील, नाहीतर एक खूप जबरदस्त प्रसिद्ध सुप्रसिद्ध आहे की नाही सम्राट होतील म्हटलं. गौतम बुद्धांना पहा
त्यांच्या वडिलांना वाटत होता गौतम बुद्धांच्या की माझा पोरगा सम्राटच बनल्या पाहिजे आणि माझी गद्दी समोर नेल्या पाहिजे, कारण त्यांच्या गद्दीच्या वारस कोणी नव्हतं त्यांना, आहे का नाही. पण एक शेवटी गोष्ट कशी झाली का, गौतम बुद्ध राजवाड्यात एकदम सुंदर सुशील टिकाऊ महिलेसोबत त्यांचं लग्न करून दिलं. त्यांच्या पत्नीचे नाव काय होते, यशोधरा. काय नाव होतं, यशोधरा. मुलाचे नाव काय होते, राहुल होते की नाही. सगळ्या मस्त त्या सुंदर सुशील टिकाऊ मुलीसोबत लग्न झाल्याच्या नंतर सर्व सोयी सुविधा जे पाहिजे ते, बाबू टरबूज खासे टरबूज खा, बाबू भेल खासे भेल खा, सगळ्या सुविधा भेटल्या होत्या गौतम बुद्धांना. तरी सुद्धा कुठंतरी मनात एक राहते ना, मनाचा संकल्प ह्या सगळ्या गोष्टी डिसाईड करतो, आहे का नाही. तुम्हाला काय वाटतंय याच्यानं काही फरक नाही, तुमच्या मनाची तयारी कशी आहे याच्यानं तुमचा रिझल्ट आहे. जर तुम्ही देखो मान ली तो जीत है का नहीं, मान ली तो जीत है क्या नहीं. यदि तुमने मान लिया नहीं मेरा अभी करना ही है किसी भी हालत में, चाहे जो भी हो जाए, है क्या नहीं, है क्या नहीं. मंजिल मिलेंगी वो तो बात की बात है, लेकिन हम कोशिश ही ना करें ये तो बहुत गलत बात है क्या नहीं. कोशिश हमारी कंटिन्यू जारी रखना चाहिए. और मैं इतना तो बोल सकता हूँ, ये कॉम्पिटिटिव्ह एग्जाम का सेक्टर हा जो क्षेत्र आहे ना, स्पर्धा परीक्षेचा एवढा भयानक आणि जबरदस्त क्षेत्र आहे. ह्या क्षेत्रातून तुम्ही जर आल्या समोर तुमचं सिलेक्शन होणार की नाही आय डोंट नो, पण जर तुम्ही खरोखरच आणि प्रामाणिक पद्धतीने अभ्यास केला ना, तुमचं सिलेक्शन कोणीच नाही रोखू शकत. आणि सपोज खुदाना का तुमच्या दोन पॉसिबिलिटी आहे त्यांची, याच्यात दोन पॉसिबिलिटी, ठीक आहे. जर तुम्ही प्रामाणिक पद्धतीने अभ्यास केल्या, एक गोष्ट आहे का तुमचा रिझल्ट येऊ शकते, दुसरी गोष्ट आहे तुमचा रिझल्ट नाही येऊ शकत. दोनच तर गोष्टी होऊ शकतात ना. तिसरी गोष्ट पॉसिबल आहे का, तो ना, एक तर रिझल्ट येणार नाही तर एक रिझल्ट येणार नाही. पण दुसऱ्या कंडिशन मध्ये पहा, रिझल्ट नाही येणार ना, त्या कंडिशन मध्ये जर तुम्ही खरोखरच प्रामाणिक पद्धतीने अभ्यास केलेला असाल तर तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये जाल, तुम्ही जिथं जाल तिथं तिथले राजा बनून राहाल. कारण हा जो अभ्यास आहे ना, अभ्यास माणसाला घडवतो. आणि जर तुम्ही केलेला अभ्यास तुम्हाला घडवत नसेल तर तो तुमचा अभ्यास नाहीये, तो तुमचा शुद्ध टाइमपास आहे की नाही. खूप जरा टाइमपास आता येऊन आपण आपले प्रॉब्लेम है क्या नहीं. अपना प्रॉब्लम कौन होता, एक गोला है, उस गोले का आयतन और पृष्ठीय क्षेत्रफल समान, बराबर है, पृष्ठीय क्षेत्रफल समान है. तो क्या पूछा है, तो गोलक की त्रिज्या का संख्यात्मक मान, मतलब आपको पूछा है रेडियस, रेडियस कितना है ये संख्या में बताओ, ऐसा पूछा है. ठीक है, कुछ नहीं करना है. गोले का आयतन क्या है, 4/3 पाई आर क्यूब. ठीक है, यदि आर इतनी रेडियस है इसकी रेडियस यदि मैंने आर माना तो आयतन क्या हो जाएगा, 4/3 पाई आर क्यूब. और पृष्ठीय क्षेत्रफल क्या होता है, 4 पाई आर स्क्वायर होता है. देखो 4 दोनों जगह कट गया, यहाँ पे भी पाई है, यहाँ पे भी पाई है, कट गया. यहाँ पे आर स्क्वायर है तो यहाँ से आर स्क्वायर से आर क्यूब, आर कट गया ना, यहाँ बचा क्या, आर बचा ना, यहाँ क्या बचा, आर डिवाइडेड बाय 3. ठीक है, ये 3 है ना, इधर कुछ नहीं बचा, इसका मतलब 1 बचा. तो यहाँ से आर इज इक्वल टू 3 इधर मल्टीप्लाई में जाएगा तो आर इज इक्वल टू 3. मतलब उस गोलक के त्रिज्या का संख्यात्मक मान कितना हो जाएगा, ऑप्शन नंबर ए 3 हो जाएगा. समझ में आया इतना, है क्या नहीं. तो आप सभी को ये गोलक की जो कंसेप्ट है, थ्योरी क्लास वगैरह और एक एग्जांपल समझ में आ गया होगा. अगले वाले क्लास में हम इसके ऊपर और ज्यादा प्रॉब्लम लेंगे. ठीक है,